सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण स्वातंत्र्याचे 78 वर्ष पूर्ण केलेले आहे, परंतु या 78 वर्षातही आपण खरंच स्वतंत्र आहोत का असा विचार आमच्या मनामध्ये येतोय। कारण आजही तरुण वर्ग सुद्धा, म्हातारे तर सोडा, तरुण वर्ग सुद्धा ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपल्या समस्या मांडत नाही, ग्रामसभेत जाऊन प्रश्न विचारत नाही, आपल्या समस्येला वाचा फोडत नाही, आमदारांना प्रश्न विचारत नाही, खासदारांना प्रश्न विचारत नाही, इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला आम्ही प्रश्न विचारायला, आमच्या समस्या मांडायला घाबरतो। सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत असतानाही आम्ही प्रशासकीय व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही, इतकी भीती का? राजकारणी लोकच तुमच्या सोयाबीनला भाव ठरवतात, तुमच्या कापसाला भाव ठरवतात, तुम्ही राहायचं कसं, जगायचं कसं हे ठरवत असतानाही राजकारणाबद्दल 78 वर्ष पूर्ण होऊनही राजकारणाबद्दल निगेटिव्हिटी आहे। अजूनही राजकारण हे खराबच समजलं जातं आणि तरुण वर्ग अजूनही राजकारणात यायला घाबरतो। का घाबरायचं? कधीपर्यंत या प्रस्थापित नेत्यांनी सामोर यायचं? त्यामुळे तरुणांना विनंती आहे, भारतीय लोकांना विनंती आहे की येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत, पंचायत समिती निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांनी उभे राहा आणि या प्रशासकीय व्यवस्थेत या राजकीय व्यवस्थेत या आणि गोरगरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडून या भारताला सुजलाम सुफलाम करूया। आपण सर्वजण मिळून या देशाला एक नव्या उंचीवर नेऊया। त्यामुळे सर्व तरुणांना, सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद।